नमस्कार. विचार करा, एका खुनाच्या आरोपात दोन दोन न्यायालयांनी एका व्यक्तीला दोषी ठरवलंय आणि मग सर्वोच्च न्यायालयात त्याची निर्दोष सुटका होते. हे कसं शक्य आहे? आज आपण याच गौतम सतनामी प्रकरणातून आपल्या न्यायव्यवस्थेतील संशयापलीकडील पुरावा या अत्यंत महत्त्वाच्या तत्वाची गुंतागुंत उलगडून पाहणार आहोत. तर मग आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करू धोराभाटा गावात घडलेल्या त्या भयंकर हत्येपासून. मग आपण बघू की परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी म्हणजे नेमकं काय असतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्या साखळीतला प्रत्येक दुवा किती बारकाईने तपासला हे पाहू. आणि सगळ्यात शेवटी ह्या निकालाचं आपल्यासाठी महत्त्व काय आहे हे समजून घेऊ. चला तर मग थेट घटनेच्या मुळाशी जाऊया. तारीख होती 14 जानेवारी 2011 आणि ठिकाण होतं धौराभाटा नावाचं एक गाव. तिथे एका निर्घृण हत्येनं फक्त गावच नाही तर संपूर्ण न्यायव्यवस्था हादरली आणि एका मोठ्या कायदेशीर लढाईची ठिणगी पडली. तर हे प्रकरण होतं धुम्मन उर्फ सुरजित भट्टाचार्य यांच्या हत्येशी संबंधित. यात मुख्य आरोपी होता गौतम सतनामी. आणि गंमत म्हणजे या प्रकरणात सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय या दोन्ही कनिष्ठ न्यायालयांनी त्याला दोषी ठरवलं होतं. त्यानंतरच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोचलं. आता या केसमध्ये एक मोठी अडचण होती. या हत्येचा कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता, म्हणजे गुन्हा घडताना कोणीही पाहिलं नव्हतं. त्यामुळे सरकारी पक्षाला आपला सगळा खटला हा परिस्थितीजन्य पुराव्यांच्या एका साखळीवरच उभा करावा लागला. अच्छा, तर हा परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे नेमकं काय? बघा, हा काही थेट पुरावा नसतो. म्हणजे आरोपीच्या हातात बंदूक दिसली असं नाही. उलट हा लहान सहान पुराव्यांचा एक क्रम असतो, एक साखळी असते जी एकत्र जोडल्यावर संशयाची सुई केवळ आणि केवळ आरोपीकडेच वळली पाहिजे. दुसरी कुठलीही शक्यता शिल्लक राहता कामा नये. मग सरकारी पक्षाने सतनमींविरुद्ध आपला खटला मजबूत करण्यासाठी कोणते 4 महत्त्वाचे दुवे सादर केले? पहिला होता हत्येचा हेतू, जुना राग. दुसरा आरोपीने दिलेली धमकी. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा एक साक्षीदार ज्याने आरोपीला शेवटचं पाहिल्याचा दावा केला. आणि चौथा घटनास्थळावरून जप्त केलेल्या काही वस्तू. पण जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोचलं तेव्हा या पुराव्यांच्या साखळीची खरी कसोटी लागली. न्यायालयाने अत्यंत कठोर कायदेशीर तत्वांच्या आधारावर या सगळ्या प्रकरणाचं विश्लेषण करायला सुरुवात केली. या मागचं कायदेशीर तत्व अगदी स्पष्ट आहे आणि ते या प्रसिद्ध खटल्यातून येतं. ते तत्व असं की पुराव्यांची साखळी इतकी पक्की आणि अखंड असली पाहिजे की आरोपीच्या निर्दोष असण्याची अगदी कोणतीही शक्यता शिल्लक राहू नये. जर त्या साखळीतला एकही दुवा कमकुवत निघाला तर संपूर्ण खटला कोसळतो. मग प्रश्न पडतो की इतकी मजबूत वाटणारी ही साखळी तुटली तरी कशी? सर्वोच्च न्यायालयाने सरकारी पक्षाच्या प्रत्येक दाव्याचं अगदी सूक्ष्म परीक्षण सुरू केलं आणि मग एकामागून एक त्या साखळीतले कच्चे दुवे समोर येऊ लागले. यातला कमकुवत झालेला पहिला दुवा होता तो म्हणजे प्रमुख साक्षीदार. सरकारी पक्षाचा दावा होता की त्याने आरोपीला पाहिलं. पण सर्वोच्च न्यायालयाला 2 गोष्टी आढळल्या. एक म्हणजे त्या रात्री गावात वीज नव्हती, मग इतक्या अंधारात ओळख पटली कशी? आणि दुसरं म्हणजे त्या साक्षीदाराचं आणि आरोपीचं जुनं वैर होतं, त्यामुळे तो खोटं बोलण्याची शक्यता होती. पुढचा मुद्दा होता जप्त केलेल्या कुऱ्हाडीचा. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार त्यावर मानवी रक्त सापडलं हे खरं, पण ते रक्त पीडित व्यक्तीचं म्हणजे धुम्मन भट्टाचार्य यांचंच होतं हे सिद्ध करणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा नव्हता. आणि महत्त्वाचं म्हणजे गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे कुऱ्हाड असते, त्यामुळे हा पुरावा थेट आरोपीशी जोडता आला नाही. आणि मग आला ड्रायव्हिंग लायसन्सचा मुद्दा. यात तर आणखी एक मोठी गडबड होती. हा लायसन्स सुरुवातीला चार्जशीटसोबत दाखलच केला नव्हता, तो नंतर सादर करण्यात आला. यामुळे तो तिथे कसा आला याबद्दलच मोठी शंका निर्माण झाली. आणि इथे एक मोठा कायदेशीर विरोधाभास समोर आला. याच पुराव्यांच्या आधारावर ह्या केसमध्ये असलेल्या सहआरोपीला खालच्या कोर्टानेच निर्दोष सोडलं होतं. मग सर्वोच्च न्यायालयाने एक मूलभूत प्रश्न विचारला. जर तोच कमकुवत पुरावा एकासाठी पुरेसा नाही तर दुसऱ्याला त्याच आधारावर दोषी कसं ठरवता येईल? यालाच कायद्यात समानतेचं तत्व म्हणतात. आता बघा, एक एक करून पुराव्यांच्या साखळीतला प्रत्येक दुवा तुटत चालला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयासाठी आपला अंतिम निष्कर्ष काढणं सोपं झालं. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांचे दोन्ही निकाल रद्द केले आणि गौतम सतनामींची हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
ह्या निकालाने फौजदारी न्यायाच्या एका मूलभूत तत्वाला पुन्हा एकदा अधोरेखित केलं. आणि ते तत्व म्हणजे संशय कितीही मोठा असला, अगदी दाट संशय जरी असला, तरी तो ठोस पुराव्याची जागा घेऊ शकत नाही. तर मग या संपूर्ण प्रकरणातून आपण काय शिकतो? आपण हेच शिकतो की परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी ही पूर्ण आणि अखंड असायला हवी. तिचा प्रत्येक दुवा संशयाच्या पलीकडे सिद्ध झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायव्यवस्थेचं काम फक्त दोषीला शिक्षा देणं नाही, तर एकाही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये हे पाहणं सुद्धा आहे. आणि शेवटी गौतम सतनामी प्रकरण आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर विचार करायला भाग पडतं की दोषींना शिक्षा देणं आणि निर्दोषांचं संरक्षण करणं या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधण्यासाठी गुन्हा सिद्ध करण्याची पातळी नेमकी किती कठोर आणि किती उच्च असायला हवी. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.